नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, बीएड कॅप राऊंड संदर्भात आपली अपडेट आलेली आहे, तर ती सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला चेक करावी लागेल। तर चला पाहूया आपली अपडेट काय सांगते। cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-5 याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला वरती स्क्रॉल करून आपल्या बीएडच्या टॅबवरती जायचं आहे, जेथे आपल्याला ही अपडेट चेक करता येईल, पाहता येईल। तर बीएड याला आपण क्लिक केलं आहे। आपण वरती पाहू शकता बीएड ॲडमिशन 2024 हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला इथे एक नोटिफिकेशन पाहायला मिळते, ज्यामध्ये आपल्याला रनिंग नोटिफिकेशन आपल्या अनाउन्समेंट बारमध्ये आहे। इथे आपण पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर राऊंड 3 हॅज बीन स्टार्टेड। आपला जो तिसरा राऊंड आहे त्या संदर्भात आपलं फॉर्म एडिटिंग सुरू झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन्स केलेले नव्हते त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची ही सुवर्ण संधी आहे। त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा व रजिस्ट्रेशन्स करावेत। त्यानंतर आपल्याला इथे एक नवीन अपडेट आलेली पाहायला मिळते, जी की पब्लिश ऑन 12 ऑगस्ट 2024 अशी आहे। तर नोटीस नंबर 1 अँड राऊंड फर्स्ट अँड सेकंड बीएड। तर पहिली नोटीस आहे राऊंड फर्स्ट आणि सेकंड या संदर्भात असलेली नोटीस। याला आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक करताच आपल्याला ओपन व्ह्यू पब्लिक असं एक आपल्याला तिथं टायटल आलेलं पाहायला भेटेल। त्या ओपनला क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन इथं आलेला पाहायला मिळतो, त्याला क्लिक करायचं आहे। आपण पाहू शकता cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती असलेली ही नोटिफिकेशन, आपल्या cetcellचं कोटेशन, त्यानंतर 12 तारखेला ही नोटीस पब्लिश झालेली। नोटीस नंबर 1 कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड बीएड। तर आपले जे रजिस्ट्रेशन्स आपण ऑलरेडी केलेले आहेत, ऑप्शन फॉर्म जे ऑलरेडी भरलेले आहेत कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड त्या संदर्भातील ही नोटीस। तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे नोटीस आपण इथं चेक करू शकता, पाहू शकता। तिथे ज्या बाबी सांगितलेल्या आहेत ह्या बाबी आपल्याला इथे कटाक्षाने पाळायच्या आहेत व आपल्या बीएडच्या अनुषंगाने काय करायचं आहे, काम करायचं आहे। तर ही नोटीस आपण फॉलो करायची आहे। यात दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला चेक करायच्या आहेत। तर ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू हॅव रिसिव्ड कॉलेज अदर दॅन द फर्स्ट प्रिफरन्स अँड विश टू फ्रीज, ज्यांना पहिल्या प्रिफरन्सचं कॉलेज मिळालं आहे किंवा त्या व्यतिरिक्त कॉलेज मिळालं आहे त्यांनी काय करायचं आहे। यामध्ये आपल्याला इथे काही ऑप्शन्स दिलेले पाहायला मिळतात। त्यामध्ये फ्रीजचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो, बेटरमेंटचा ऑप्शन पाहायला मिळतो, सेट सीट ॲक्सेप्टन्स हे एक आपल्याला पाहायला मिळतं। तर हे ऑप्शन कसे वापरायचे, याचा अर्थ काय आहे, या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रो, आपला राऊंडमध्ये नंबर लागल्यानंतर राऊंड फर्स्टमध्ये तसेच राऊंड सेकंडमध्ये तर आपल्याला एक बाब करायची आहे, ती म्हणजेच आपल्याला सीईटी सेलचं सीट ॲक्सेप्टन्स फीस सीईटी सेलने ठेवलेली आहे, जी की सर्वांना देणं बंधनकारक आहे। तर ही फीस जी आहे ती ₹1000 आहे। म्हणजे जसं आपण सीईटी देण्यासाठी फीस भरली होती सेम तशीच फीस आपल्याला सध्यासुद्धा भरायची आहे। ज्यांचा नंबर लागला आहे फक्त त्यांनाच ही फीस भरायची आहे, हेही आपण लक्षात घ्या। नंबर लागला तरच फीस भरायचा ऑप्शन आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला आलेला पाहायला भेटतो, सीट ॲक्सेप्टन्स, आणि त्यानंतर आपल्याला पे फीस असा ऑप्शन आलेला पाहायला भेटतो। तर ही फीस आपल्याला पूर्णपणे ऑनलाईन भरता येते। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन पद्धतीने, जर आपण ऑनलाईन बँकिंग म्हणत असतो, कुठल्याही पद्धतीने आपण पेमेंट करू शकता। तर ही फीस आपल्याला लॉग इनमधून काय करायची आहे, भरायची आहे, अदा करायची आहे। तर अजून एक इथं गोष्ट आपल्याला सांगितली आहे, ज्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट राऊंडमध्ये लागलेला नंबर ते कॉलेज स्वीकारला आहे, ॲक्सेप्ट केला आहे, पण जर फीस भरली नाही तर त्याचा अर्थ काय होईल, इथं सीईटी सेलने सांगितले द सीट ॲक्सेप्टन्स फी ऑफ ₹1000 शॅल बी कन्सिडर्ड ॲज not reported and all the options as per the option form submitted by the candidates for round first and second shall be considered for allocation and their claim on the round first allotted seat shall stand forfeited automatically and seat shall be become available for fresh allotment in round second। तर त्या राऊंडमध्ये म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये जर तुम्ही असं केलं, सीट ॲक्सेप्ट केला आणि फीसच भरली नाही,
तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला काय होईल, त्या राऊंडवरचा आपला क्लेम निघून जाईल. म्हणजे आपल्याला फीस न भरता सीट ॲक्सेप्ट करता येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. सीट जर आपल्याला ती पाहिजे असेल तर सीट ॲक्सेप्टन्स क्लिक करा आणि त्यानंतर ती फीस आपल्याला पे करणं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर ह्या बाबी आपल्याला याप्रमाणे आपल्याला 14 तारखेला जेव्हा आपलं सीट अलॉटमेंट होईल, आपला नंबर लागेल त्यावेळेस करावायचे आहेत. त्यानंतर इथं आपल्याला कशा ऑप्शन आपल्याला दिसेल ते इथं आपल्याला सांगितले. कॉलेजचं नाव कसं असेल, जिथं आपला नंबर लागला तिथं. त्यानंतर आपल्याला सीट पाहिजे का नाही. आपण जर सीटला फ्रीज केलं ह्याचा अर्थ आहे सीट आपल्याला पाहिजे. आपण सीटला फ्रीज केलं नाही, आपण म्हटलं बेटरमेंट, तर बेटरमेंटचा अर्थ काय असतो, तर आम्हाला ही सीट नको, ह्यापेक्षा चांगली सीट आम्हाला असेल तर दाखवा किंवा शो करा. तर आपण ह्याला बेटरमेंट केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन वापरता येतात. एक तर ही सीट फ्रीज करून बेटरमेंट आपल्याला करता येतं किंवा ह्या सीट व्यतिरिक्त आपल्याला बेटरमेंट करता येतं. परंतु लक्षात घ्या, ह्या सीट व्यतिरिक्त जर आपण बेटरमेंट केलं, आपण म्हटलं ही सीट आम्हाला नको आणि दुसरी सीट चांगली सीट दाखवा, तर चांगली सीट दाखवण्यात तर तुमचा नंबर तिथं लागला नाही तर ही सीट तुमची निघून जाते. परंतु तुम्ही जर त्याला म्हटले की आमची ही सीट फ्रीज ठेवा, आमच्यासाठी फ्रीज करा, फ्रीज करणे म्हणजे गोठवणे, ही सीट गोठवा किंवा आमच्यासाठी रिझर्व ठेवा, असं जर तुम्ही क्लिक केलं आणि त्यानंतर बेटरमेंट जर म्हटलं, जर तुमचा दुसरीकडे नंबर लागला नाही तर तुम्हाला ही जी सीट फ्रीज केलेली आहे ती नंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन घेता येतं. ही बाब आपण अनुसरून काय करायचं आहे, आपली पुढील कार्यवाही करायची आहे. या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.